आता तू तुझ्या भगवानला याद कर. हेच नाही, अजून बरेच आहेत. समोर पहा. पाहिलंस, यांना सामान्य मुली नको समजूस. या सामान्य मुली नाहीयेत, ही आमची सेना आहे. आणि आजच्या नंतर सावध रहा. जर तू एखाद्या अबलेवर अत्याचार केलास तर मणिकर्णिका झाशीची राणी बनो अथवा न बनो, तुला आणि तुझ्या साम्राज्याला जमीनदोस्त करून टाकेल. मोतीबाईजी, तुम्ही भले आमच्याशी कसंही वागा,
परंतु मणिकर्णिका तुम्हाला तिची मोठी बहीण म्हणूनच मानेल. मोतीबाईजी, मोतीबाईजी, मोतीबाईजी. जाऊ देत तिला बाळा. अपराधाने ग्रासलेल्या व्यक्तीला एकांताची गरज असते. जाऊ देत तिला. मोतीबाईजी, तुम्ही भले आमच्याशी कसंही वागा, परंतु मणिकर्णिका तुम्हाला तिची मोठी बहीण म्हणूनच मानेल. खोटं बोलता आहात तुम्ही. वेश्या ही जात नसते आणि आपल्याला त्यांचा तिरस्कार करायचा कसलाही अधिकार नाही. जी स्त्री प्रेमाखातर स्वतःचे प्राण देऊ शकते ती कधी कोणाचं वाईट नाही चिंतणार. ईश्वर न करो, पण हे चुकून जरी महाराजांपर्यंत पोहोचलं असतं तर आम्ही आमची मोठी बहीण गमावली असती. आज आम्हाला मेहंदी लावली जाईल. आमची इच्छा आहे की मोठी बहीण या नात्याने तुम्ही आमच्या सोबत राहा. मोतीबाई ज्याला चाहते तो केवळ तिचाच असतो. मैत्री करायचा उत्तम उपाय आहे. एकतर कोणाचे तरी होऊन जा, नाहीतर त्याला आपलंसं करा. ही आमची मोठी बहीण आहे. तिच्यावर कोणी हात उचलला तर आम्ही कापून टाकू तो. काय सांगतेस? मोतीबाईंना वेळ लागलाय? हो महाराणी साहेबा, मी तर माळिणीकडून फुलं घेऊन येत होते. रस्त्यावर बरीच गर्दी होती. तिथे जाऊन पाहिलं तर मोतीबाई स्वतःला चापकाने मारून घेत होती. काय झालंय त्यांना? अपराधाने ग्रासलेल्या व्यक्तीला एकांताची गरज असते. आम्हाला तर वाटलं होतं की त्या रंगशाळेत गेल्या म्हणून. नाही, आम्हाला जायला हवं. नाही म्हणू, दिवसा ढवळ्या तुझं असं बाहेर जाणं उचित नाहीये. पूजेची तयारी झालीये. आपल्याला कोणत्याही वेळी बाहेर जावं लागेल. मोतीबाईजी, तुम्ही भले आमच्याशी कसंही वागा, परंतु मणिकर्णिका तुम्हाला तिची मोठी बहीण म्हणूनच मानेल. ही आमची मोठी बहीण आहे. तिच्यावर कोणी हात उचलला मणिकर्णिका तर आम्ही कापून टाकू तो. मोठी बहीण मणिकर्णिका तुम्हाला तिची मोठी बहीण म्हणूनच मानेल. ही आमची मोठी बहीण आहे. तिच्यावर कोणी हात उचलला तर आम्ही कापून टाकू तो. आम्ही फारच जलील औरत आहोत. आमच्या मोहब्बतला बदनाम केलंय आम्ही. या पाक जमिनीवर राहण्याच्या लायकीच्या पण नाही आहोत आम्ही. या खुदा,
बुला ले हमें, बुला ले। आमच्यासारख्या औरतवर तर खुदा पण मेहरबान नाही होणार। आता तर आम्हाला आमच्या मौतीची तारीख स्वतःच लिहावी लागणार। मानुताई, तुला त्रास होत नाहीये? त्रास तर फार होतोय। काय माहित काय अवस्था असेल त्या बिचारीची। मानुताई, आम्ही तर ठीक आहोत। आम्हाला काय झालं? आम्ही तुझ्याविषयी बोलत नाही होत प्राची, आम्ही मोतीबाईच्या विषयी बोलत होतो। कुणास ठाऊक कुठे असेल ती, आम्हाला शोधून काढावं लागेल। मनू, काय करतेस बाळा? चला आपल्याला पंचतत्वाच्या पूजेसाठी विहिरीवर जायचंय। तुम्ही काळजी करू नका काका, आम्ही मनूला लवकर तयार करू। नाही नाही बाळा, मनू एकटी नाही जाणार, तुम्ही सगळ्या तिच्या सोबत जाणार आहात। काका, ही कसली पूजा आहे? विहिरीवर जाऊन काय करायचं? प्राची, ह्या पूजेत जिचा विवाह होणार आहे ना, ती कन्या एका हाताने विहिरीमधून पाणी काढते आणि तिची बहीण तिला मदत करते। छान छान, तर मग आम्ही मनुताईला मदत करणार। आम्ही तयार व्हायला जातो। इंदू बाळा, हिला लवकर तयार करा, आपल्याला दुपार व्हायच्या आधी जायचंय। बरं। मनू, आता तू कुठेही नाही जायचंस। हे देवा, आम्हाला मोतीबाईला वाचवायचंय। तिने काही बरं वाईट केलं तर? मोतीबाईजी, तुम्ही भले आमच्याशी कसंही वागा, परंतु मणिकर्णिका तुम्हाला तिची मोठी बहीण म्हणूनच मानेल। मोतीबाई ज्याला चाहते तो फक्त तिचाच होत असतो आणि कुणाचा नाही। ही आमची मोठी बहीण आहे, तिच्यावर कोणी हात उचलला तर आम्ही कापून टाकू तो। ही आमची मोठी बहीण आहे, तिच्यावर कोणी हात उचलला तर आम्ही कापून टाकू तो। हे काय करत होतात? सोडा मला, सोडा सोडा, आम्हाला मरून जायचंय। आमच्यासारख्या औरतला जगायचा काही हक्क नाहीये। सोडा मला। खुदा केली असं बोलू नका, आम्ही आपल्याला मरू नाही देणार। चला इथून, सोडा सोडा आम्हाला, चला इथून, सोडा आम्हाला, मरून जायचंय आम्हाला। सोडा 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 सोडा, चला इथून मोतीबाई, चला। सोडा।
मोतीबाई, डोळे उघडा मोतीबाई. या अल्लाह, काय करू? या अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है. तुम्ही झोपून राहा, झोपून राहा. तुम्ही ठीक तर आहात ना? मैं जानता हूं ह्या वेळेस आपल्यावर काय गुजरत आहे ते. मैं जानता हूं. मोहब्बत माणसाला माणूस पण देते, परंतु जिंदगी खुदाची सर्वात मोठी देणगी आहे आणि त्याला खत्म करण्याचा तुम्हाला काही हक्क नाहीये. मोहब्बत हीच इबादत आहे आणि खामोशीने जळणं इश्काची इबादत आहे. खुदा बख्श. मी जाणतो तुम्ही हुजूर गंगाधर रावांवर बेहद प्यार करता, पण न मिळण्याचं दुःख माणसाला आपमतलबी बनवतं. मग दुनिया हेच म्हणेल की मलिका बनायची ख्वाहिश पूर्ण करायचा खूबसूरत बहाणा शोधून काढला. मलिका बनायची ख्वाहिश पूर्ण करायचा खूबसूरत बहाणा शोधून काढला. माझी बातें तुम्हाला बुरी वाटली तर खुदा के लिए माफ करावं. तुम्ही तर मोहब्बतचा अर्थच बदलून टाकलात खुदा बख्श. काय तुम्ही पण कधी मोहब्बत केली? सांगा ना खुदा बख्श. मी जिच्यावर मोहब्बत केली, आजवर तिला एहसासच नाही करू शकलो. बस आता हीच एक तमन्ना आहे, तमाम जिंदगी तिच्या खुशीसाठी कुर्बान करावी. कोण आहे ती खुशनसीब? जर मोहब्बतचा इजहारच नाही केला तर तिचं नाव उच्चारणं देखील गुन्हा आहे. खुदा बख्श. महाराणी साहेब, मोतीबाई सापडली नाही, त्या कक्षात नव्हत्या आणि त्यांच्या दासीला पण काही ठाऊक नाही. इंदुताई, आम्हाला लगेच मोतीबाईला भेटायला जायला हवं. फार आवश्यक आहे. आम्ही पूजेच्या आधी नक्की येऊ. परंतु महाराणी साहेबा,